मागील 2-4 दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून एक जोकर हा सध्या या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळं स्टेटमेंट करत आहे आणि त्या जोकराचं नाव आहे संजय राऊत। या संजय राऊतने एक 2-3 दिवस पहिले अजितदादांवर ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं की कोयता गँगचे हे प्रमुख आहेत, त्याच्यानंतर तिथल्या मतदारांना हे धमकवून राहिले आहे आणि यांना आम्ही 4 जून नंतर निपटून घेऊ। या जोकरामध्ये जर इतकी ताकद असती निपटवायची तर ज्या गद्दारांच्या मतावर हा निवडून आला असं म्हणतो तर हा महागद्दार यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि मुंबईतून एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून लढायला पाहिजे। पण याची ताकदच नाही आहे ना, याच्या तोंडात जोर आहे फक्त। आणि याला माननीय शरद पवार साहेब काँग्रेसवाले एक जोकर म्हणून फिरवून राहिले महाराष्ट्रामध्ये की बा हा जरा जोकरासारखे हातवारे करतो आणि असा डोळे मिचकवतो, म्हणून याला कमीत कमी या सभेमध्ये भाषण देण्याकरता त्याला बोलवून आहे। आज अजितदादा कुठे ना तो जोकर कुठे, काही दूरदूरपर्यंत संबंध नाही। अरे एकदा उभं राहून तर बघ म्हणा जनतेमध्ये, मग आपली उंची कळेल का बा आम्ही का उंचीचे आहे। असा हा जोकर सध्या महाराष्ट्रात खूप वळवळ करून राहिला। सांगलीमधली जी सीट आहे त्यांची ही 3ऱ्या नंबरवर जाणार आहे आणि याचं खापर जर कुठं फुटल तर हे संजय राऊतांवर फुटणार आहे। उरलेली शिवसेना 4 जून नंतर संपणार आहे किंवा मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्या जोकराला आपल्या सर्कसमधून ताबडतोब काढावं लागेल तरच उरलेली शिवसेना ही टिकेल, अदरवाईज ती सर्कस 4 तारखेनंतर बंद होऊन जाईल असं मी या ठिकाणी सांगेन। आणि संजय राऊतांना एक निर्वाणीचा इशारा देतो की जास्त तुम्ही जर बडबड केली तर तुमची जागासुद्धा दाखवायला आम्हाला 10 मिनटं लागणार नाही।